कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज कर्जमाफीला सर्वात मोठे यश सुद्धा प्राप्त झालेले आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख अधिकृतपणे जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांची पात्रता तपासूनच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। तर या समितीने शेतकरी बांधवांकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे देणार आहेत त्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांची 50,000 रुपयांची कर्जमाफी होणार आहे की 1 लाखांची कर्जमाफी, 1.5 लाखांची कर्जमाफी होणार आहे की 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे। भरपूर शेतकऱ्यांनी 1 लाखांचं, भरपूर शेतकऱ्यांनी 1.5 लाखांचं, भरपूर शेतकऱ्यांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं आहे। एक्झॅक्टली किती लाखांची कर्जमाफी होणार आहे त्या संबंधित आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे शेतकरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कारण आज समितीने त्यांचा अहवाल सादर सुद्धा केलेला आहे। तो अहवाल तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, काही कागदपत्रांची मागणी केलेली आहे। सोबतच कोणत्या तारखेला कर्जमाफी होईल, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब, तर या बच्चू कडू साहेबांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होणार असल्याचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु ही कर्जमाफी 50,000 रुपयांची, 1 लाखांची, 1.5 लाखांची का 2 लाखांची होणार आहे त्या संबंधित या अहवालामध्ये परिपत्रक सुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने सर्व शेतकरी बांधवांना आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करून टाकू। परंतु निवडून येऊन आता सध्याच्या स्थितीला 7 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीवरती कस सुद्धा करत नव्हते। परंतु बच्चू कडू साहेबांच्या अन्नत्याग उपोषणामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। तर त्या समितीचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे, तो अहवाल सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकऱ्याच्या डाण्याबागाने म्हणजे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेबांनी कर्जमाफीवरती निर्णय शेतकरी बांधवांनो घ्यायलाच लावलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, बच्चू कडू साहेबांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं, तर याचा परिणाम थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे, कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आवाज मुख्यमंत्र्यापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घोषित झालेला आहे। परंतु शेतकरी बांधवांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे, ती कागदपत्रे सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कर्जमाफीवरती काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा बघायचं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब म्हटलेले
आहेत की आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत। या कर्जमाफीचा आराखडा तयार सुद्धा करण्यात आलेला आहे, समिती सुद्धा नेमण्यात आलेल्या आहेत। तर या समितीकडे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो 99.99% राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेला आहे। तर त्या समितीचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे। तर त्या अहवालामध्ये 4 गोष्टी नमूद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, त्या 4 गोष्टी सुद्धा बघून घ्या। म्हणजे शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृतपणे कर्जमाफीची तारीख जाहीर सुद्धा केलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो या तारखेला कर्जमाफी होण्यास सुरुवात होईल। या तारखेपर्यंत तुमची सुद्धा कर्जमाफी होणार आहे, ती तारीख सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांकडून 4 कागदपत्र सुद्धा घेतली जाणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे देतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज सुद्धा घेतलेले असावं, कारण या प्रमुख बँकांचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रमुख बँका सांगणार आहे, जर तुम्ही या बँकेमधून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे, कारण या ज्या बँका आहेत तर त्या बँकेवरती कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकेमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेले असेल, परंतु ते कर्ज कोणत्या सालामध्ये घेतलेले आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये पहिलीच पात्रता वर्षाची सुद्धा घालण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनी कोणत्या सालामध्ये कर्ज घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो पहिली पात्रता महत्त्वाची आहे, ती पात्रता सुद्धा बघणार आहोत। म्हणजेच तुम्ही कोणत्या वर्षामध्ये याच्यामध्ये 2012 असेल 2014 असेल अशा प्रकारे जे वर्ष असतात तर त्या कोणत्या सालामध्ये कर्ज घेतलेले आहे आणि कोणत्या सालाची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेलं असो, परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या अगोदर किंवा 2024च्या नंतर कर्ज घेतलेलं असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो वर्षांचा याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे। तुम्ही सुद्धा 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेलं असावं। सोबतच शेतकरी मित्रांनो दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव गरीब आहेत की श्रीमंत आहे हे सुद्धा तपासण्यात येणार आहे। म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांचे 3 गट तयार सुद्धा करण्यात आलेले आहे। तर याच्यामध्ये पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी, तिसरा गट अतिमध्यमवर्गीय शेतकरी म्हणजेच गरीब शेतकरी। बघा अशा पद्धतीने 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। तर हे 3 गट कशा पद्धतीने ओळखले जाणार आहे ते सुद्धा मला लगेच सांगतो। बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणते शेतकरी श्रीमंत आहेत, कोणते शेतकरी मध्यमवर्गीय आहेत आणि कोणते शेतकरी गरीब शेतकरी आहेत हे सुद्धा आपण बघून घेऊयात। हे कशावरून ओळखले जाणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, जेसीबी असेल यांसारखी मोठमोठी वाहने असेल त्या शेतकरी बांधवांना श्रीमंत शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी नसेल, फक्त 2 व्हीलर गाडी असेल त्या शेतकऱ्यांना मध्यमवर्गीय शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि ज्या शेतकऱ्यांकडे गाडी नसेल त्या शेतकरी बांधवांना गरीब शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल। म्हणजे ज्यांच्याकडे 2 व्हीलर गाडी असेल आणि ज्यांच्याकडे 2 व्हीलर गाडी नसेल अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पोकलँड असेल यांसारखी मोठमोठी वाहने असेल, पैसा असेल यांची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीसाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। याच्यामध्ये शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, पोलीस असेल, सर असेल या क्षेत्रांमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे। म्हणजे शेतकरी बांधवांनो कर्जमाफी
कर्जमाफीची तिसरी पात्रता महत्त्वाची आहे। तिसरी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा, घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी जी शेवटची म्हणजे चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे, ती चौथी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे। बघा, चौथी पात्रता म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे, जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, ऑनलाईन सातबारा दाखवत असावा, तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पात्रता सुद्धा बघितलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील आणि ते शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसलेले असतील, त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचे असेल, 50,000चे असेल, 1 लाखांचे असेल, तर ते कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की किती लाखांची कर्जमाफी होणार आहे, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा पात्रतेचा होता, त्या पात्रतेचा मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे। तर दुसरा मुद्दा कागदपत्रांचा आहे। बघा 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत, कुठे जमा करायची आहेत, कधीपर्यंत जमा करायची आहेत, ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर कागदपत्रे सुद्धा काढून ठेवाल। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर ज्या बँकेमधून शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतील असेल तर तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन बँक, चौथी बँक म्हणजे IDFC बँक, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, सहावी बँक म्हणजे ICICI बँक, सातवी बँक म्हणजे HDFC बँक, आठवी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, नववी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे भारत बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 18वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या अहवालामध्ये 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। त्या 4 मुद्द्यांपैकी 2 मुद्दे बघितलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा पात्रतेचा होता, पात्रता सांगितलेली आहेत। दुसरा मुद्दा बँकेचा होता, बँका सुद्धा बघितलेले आहेत। तर आता आपण जो तिसरा मुद्दा आहे, तो तिसरा मुद्दा कागदपत्रांचा आहे, तो तिसरा मुद्दा सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आताच आपण पात्रता बघितलेली आहेत, बँका सुद्धा बघितलेल्या आहेत, परंतु ज्या समितीने 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे, ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागदपत्रे काढून ठेवाल। बघा या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे ऑनलाईन सातबारा। बघा तुमचा सातबारा उतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावा, तुमच्याकडे डिजिटल सातबारा असायला पाहिजे, डिजिटल आठ उतारा सुद्धा असायला पाहिजे। आता शेतकरी बांधवांनो, दुसरं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल त्यांना याचा फायदा होणार आहे। सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे बँक पासबुक। शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेमधून तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचं पासबुक असायला पाहिजे। आणि चौथं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे। आणि शेतकरी मित्रांनो, त्या अहवालामध्ये जो चौथा मुद्दा घालण्यात आलेला आहे, तो चौथा मुद्दा म्हणजे तारीख। बघा या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे, परंतु अजून किती लाखांची कर्जमाफी होणार आहे त्याच्यावरती या समितीकडून निर्णय सुद्धा येणार आहे। म्हणजेच तुमची 50,000ची कर्जमाफी, 1 लाखांची कर्जमाफी, 1.5 लाखांची कर्जमाफी का 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, त्या संबंधित आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये निर्णय सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे की पुढील 2 दिवसात या समितीच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, अजून 2 दिवसानंतर ही फिक्स तारीख तुम्हाला सुद्धा कळणार आहे। परंतु आपल्या अंदाजानुसार सांगायचं झालं तर पुढचे 2 दिवस आणि त्याच्या पुढचे 2 दिवस अजून 4 दिवसानंतर या कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। पुढील 5 ते 6 दिवस ही कर्जमाफी अशाच पद्धतीने सुरूच राहणार आहे। म्हणजेच
अजून कोणाची कर्जमाफी सुरू झालेली नाही, परंतु याची तारीख अधिकृतपणे कळालेली आहे। काही सूत्रांनी माहिती सुद्धा दिलेली आहे ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून। लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।